तयारी 10वीची या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं ब्रेकनंतर स्वागत। राघवेंद्र गुमडेल आहे आपल्यासोबत सोलापूरहून। राघवेंद्र, प्रश्न काय आहे? इलेक्ट्रॉनिक उद्योग हा भारताचे भौगोलिक कारण आहे ना, त्याचं उत्तर पुस्तकामध्ये नाहीये। अच्छा, तर मग त्याला काय विचारायचं? तर काय त्याचं उत्तर तुला हवंय का इलेक्ट्रॉनिक उद्योगाच्या संदर्भातलं? तुझा प्रश्न नेमका काय आहे? जे भौगोलिक कारण आहे ना स्वाध्यामध्ये, इलेक्ट्रॉनिक उद्योग हा भारतातील आधुनिक उद्योग का काहीतरी आहे ना, त्याचं नेमकं कारण नाहीये पुस्तकामध्ये, तर काय लिहायचं त्याला? लक्षात घे, इलेक्ट्रॉनिक उद्योग हा आपल्या भारतातला अत्याधुनिक उद्योग आहे असं जर तू म्हणतोस तर त्याच्यामध्ये तू उदाहरणं दे त्याची। रेडिओ संच आहे, संदेशवहन यंत्रसामुग्री आहे किंवा विमान वाहतुकीसाठी आवश्यक असणारी स्वयंचलित यंत्रसामुग्री। तर हे उद्योग ज्या ठिकाणी स्थापन झालेले आहेत तर त्या उद्योगाची राजधानी जी बेंगलोर या ठिकाणी आहे त्याचं तुला या ठिकाणी उल्लेख करता येईल। आणि अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक उद्योगाला आता सध्या खूप मागणी आहे हे तू त्याच्यामध्ये नमूद केलं तर तुला ते उत्तर मिळू शकतं। नक्कीच मॅडम, आपल्याला खरं म्हणजे खूप अधिक बोलता येण्यासारखं आहे, परंतु वेळेची मर्यादा आहे। तुम्ही आयबीएन लोकमत मध्ये आलात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। आणि आज या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय, पण उद्याचा आपला विषय आहे बीजगणित। तेव्हा तुमचे जर काही प्रश्न असतील तर उद्या सकाळी 9:30 ते 10 या वेळेमध्ये आम्हाला फोन करा। आमचा फोन नंबर आहे 02266899204 या क्रमांकावर। आणि पाहायला विसरू नका तयारी 10वीची हा कार्यक्रम फक्त आयबीएन लोकमतवर। आणि आपण पुन्हा उद्या सकाळी 9:30 वाजता भेटणार आहोत। बीजगणित हा आपला विषय आणि आपल्यासोबत तज्ञ मार्गदर्शक असणार आहे। तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की फोन करा। जरी वेळ कमी असला तरी वेळेचं नीट नियोजन केलं तर विद्यार्थ्यांना नक्कीच यश मिळू शकतं, त्याच्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही। बेस्ट ऑफ लक आणि पाहायला विसरू नका तयारी 10वीची फक्त आयबीएन लोकमतवर।